चला भाकऱ्या तर करून झाल्या, पण आता भाकरी बरोबर करायचा काय मला प्रश्न पडला होता. नाही म्हणजे आज मी घरून एकटीच होतो जेवायला. लेकीच मैत्रिणींसोबत कॅफेला गेलती, पार्टी होती त्यांची आज ना. आमचं ये जलतं मांडवाला, मग काय घरून मी एकटीच होतो. भाकरी बरोबर काय करू प्रश्न पडला होता. मग काय भेटली आपली फुकट सुकट तरी कुठली लय महाग झाली, जामूस महाग हो. तर आता तुम्हाला वाटलं असेल करून करून ही करणार काय, जवला करल कांद्यावर वांगा बिंगा टाकून ना. पण शे मी कशाला जवला ना वांगा बिंगा करू. आज काय करते ते बस मस्तपैकी रेसिपी मला सुचले म्हणजे काय, पहिले करायचो हल्ली कधीपासून केलीच नाही. भाकऱ्या भुजलेल्याच होत्या, तवा गरमच होता, त्यावर टाकली सुकट. थोडीशी कुरकुरीतपणा येवासाठी मस्त सुकट भाजते. मस्तपैकी भाजून घ्यायची सुकट तव्यावरती. थोडा तवा गॅस बारीक करायचा हो. मग सुकट गरम होतच असतं, तेवढ्यातच त्यात टाकायच्या लसणाच्या पाकळ्या. जास्त काही साहित्य लागत पण नाही. ही सुकट आहे त्याच्यासोबत या लसणाच्या पाकळ्या भाजायच्या मस्तपैकी, सुकटीसोबतच मस्तपैकी. बाकी फार काय लागणार नाही ना, काय लागेल ते मी आता तुम्हाला दाखवतेच. तर मग भाजली अशी कुरकुरीत झाली, थोडीशी लालसर झाली सुकट का मग ताटात काढून घ्यायची. सुकटीला काय काय बोलतात, कोण बोलतं जवला, कोण बोलतं सुकट ना, अजून कोण बोलतं कोलिम, कोण बोलतं रेपा. यो भाजत असताना चिमणी लावली तर बाहेर वास सुटतं ना, नाही तर घरन वास सुटतं. तर चला मिक्सरच्या भांड्यात सुकट न ते लसणाच्या पाकळ्या टाकल्या, मीठ टाकला न, यो आमचा आगरी मसाला नवीनच केला आहे, काकीने मला आत्ताच दिला आहे, जाम भारी वास सुटलाय. मिरच्या असतील तर मिरच्या टाका लाल तुमच्याकडं. वाटून झाल्यावर थोडीशी चव चाकली, हा असा झटका लागला म्हणून सांगू तुम्हाला समजला. सुकटीची चटणी वाटले मी, पण थांबा रेसिपी अजून काय संपली नाही, अजून रेसिपी बाकी आहे. म्हणजे काय, तेल टाकला परत करेलीन आणि मग त्यामध्ये ही चटणी टाकली, मस्तपैकी मिक्स करायची. 2-1 मिनटं शिजून द्यावाची न, त्याला तेल सुटून द्यावाचा. हा हा हा, शेजवान चटणीला मागं टाकल अशी चटणी होतं ना, जाम भारी लागतं. कवा तरी पहिले बनवायचो, हल्ली कवशी बनवली नव्हती ना. आज मला म्हणजे असा मस्तच, म्हणजे ही चटणी एवढी भारी लागतं ना, ज्याने खाल्ली असेल त्याला माहिती ना, नसल खाल्ली तर आता तुम्ही बनवून शिपा. असली भारी लागतं, जाम भारी लागतं. पण सांगू, ही चटणी आहे, चटणीसारखीच खा. चांगली लागली म्हणून भरभरून खाऊ नको, कारण काय तर याची ॲसिडिटी पण होऊ शकतं. म्हणून चटणीप्रमाणेच खा हो न. थोडीशी खावायला हरकत नाही. बनवून शिपा, करून शिपा न, खाऊन शिपा न. चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.